नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा हे। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा हे। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेरू। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा हे। संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी। चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय यांची लाडकी बहीण मुक्ताई, या मुक्ताईचा हा 4 चरणाचा अभंग असून हा ताटीच्या प्रसंगातील अभंग आहे। आणि चिमुकली 5 वर्षाची माझी मुक्ताई या अभंगातून साधू संतांचे लक्षण सांगत आहेत। विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, चालू असलेला हा नाम यज्ञ सोहळा श्री क्षेत्र आनेगाव, बरोबर आहे का नाही? त्यामधील दुग्ध शर्करा योग म्हणजे रामकथा आणि त्यामधील ही 5व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या दशरथ भाऊंच्या वतीने तथा ज्यांनी मला प्रेमानं हे आमंत्रण दिलंय असे असणारे आमचे अण्णामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। तुमच्या समोर कीर्तन करावं अशी नारदाच्या गादीहून सांगतो, माझी प्रकृती नाही आहे। तापही खूप आहे, अंग थरथर थरथर कापतंय, डोळ्याला थोडा त्रास असल्यामुळं काही लोक प्रेमही तेवढंच करतात, दमदाटी तेवढीच करतात महाराज, बरोबर आहे का नाही? आणि जिथं प्रेम असतं तिथं दमदाटी असते। मी सांगितलं होतं अण्णांना, म्हणलं अण्णा थोडं करावं ॲडजेस्ट, पण अण्णा म्हणे महाराज खोटं पण लय बोलतात हो। ठरलं कसं होतं, म्हणलं मी येऊन बसतो तुम्ही कीर्तन करा, बरोबर आहे का नाही? त्यांना ते म्हणे तुम्ही फक्त येऊन बसा मी कीर्तन करतो, पण आणल्याबरोबर बरोबर माझ्या गळ्यात झोपलं दिलंय त्यांनी, बरोबर आहे का नाही? ज्ञानोबराय तो कोबराय जशी मला सद्बुद्धी देतील तसं आपण या कीर्तनाचं सेवा करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल पुण्यवान मंडळी आहात दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला आहे। तसं तर या इंगळे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद, की जेवढं मोठं नियोजन, जेवढं सुंदर अन्नदान आहे तेवढं सुंदर ज्ञानदान आहे, बरोबर आहे का नाही? या दोन्ही गोष्टीचा संगम आमच्या प्रकाश बाबा बोधले यांच्या मार्गदर्शनातून हे सर्व नियोजन हे इंगळे कुटुंबीय करते। जगात लोक पैशावाले नाही असं नाहीये महाराज, हजारो लोक पैशावाले या देशामध्ये एवढा पैसा आहे की त्या पैशाचं गणित नाही करू शकत महाराज आपण। आम्ही राम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या टायमाला दुबईला कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं कीर्तन महोत्सव होता
त्यावेळेस तिथल्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं, या दुबईमध्ये सर्वात जास्त जर पैसा कोणाचा असेल तर भारतीयांचा आहे. म्हणून या जगात सर्वात श्रीमंत देश जर कोणता असेल तर तो माझा भारत देश आहे महाराज. बरोबर आहे का नाही? ही वस्तुस्थिती आहे. पैसा सर्वांकडेच आहे, पण पैसा तो सतमार्गामध्ये खर्च करण्याची बुद्धी देवानं प्रत्येकाला नाही दिलेली महाराज. बरोबर आहे का नाही? पैसा नाहीये असं नाहीये, हजारो कोट्यावधी रुपये लोकांकडे महाराज, पण प्रत्येकच माणसाला आपला पैसा धर्मासाठी गेला पाहिजे, तो संप्रदायासाठी गेला पाहिजे, गोरगरिबांच्या सेवेसाठी गेला पाहिजे, लोकांच्या अन्नदानासाठी गेला पाहिजे. अशी सद्बुद्धी जगाचा मालक प्रत्येकाला देत नाहीये. मला आमच्या दिगंबर भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद की निश्चित पांडुरंग परमात्मा माझे ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून एवढी सुंदर सेवा करून घेतायत. तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा हा धन्य माता पिता तयाची तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, हरे तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, तयाचिया, धन्य माता पिता आपोली गीता तुझसे ताकता, आपोली गीता तुझसे ताकता, आपोली गीता तुझसे पाहून एवढं सुंदर गोड नियोजन करून, नाही तर एवढा मोठा सप्ताह करायचा म्हणल्यानंतर ताकद किती खर्च करावा लागते याचा अनुभव आम्हाला आहे महाराज. बरोबर आहे का नाही? पण या इंगळे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं, त्यांच्यासाठी फक्त तुकोबरायचं एकच प्रमाण खर्च करायचं. धन्य माता पिता तयाचिया. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकार किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहम्मदांध कारणाशं विदाय हि तदोदेते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये एवढं सुंदर नियोजन कसं होऊ शकतं महाराज. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तुका मने होता ठेवा तो या भावा. काही साधक नामदेवरायकडे गेले. नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत. बर बर. जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने. हो हो. जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने. काय केलं याच्यासाठी तुम्ही? नामदेवराय सांगतात, मागे बहुत जन्मी हे चिकरितालो आम्ही. दुसरं प्रमाण घ्या. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो, त्या पांडुरंगाची कृपा आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी अनेक जन्मापासून हे करत आलोय महाराज. तेव्हा कुठं या पुण्याचा ठेवा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. म्हणून आपण सर्व मंडळी पुण्यवान आहात. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. अभंग मुक्ताईचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या मुक्ताईमधून, या अभंगामधून मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करत आहेत. तसं जर पाहायला गेलं तर मुक्ताईचं वय ज्ञानदादापेक्षा लहान आहे. ज्ञानेश्वर महाराज जे मोठे आणि मुक्ताई सर्वात छोटी आहे. आणि शास्त्र असं सांगतंय, उपदेश करत असताना माणसाचा अधिकार असावा लागतो. एक अधिकार नसेल तर उपदेश कसा शक्य आहे महाराज? आणि छोटा मनुष्य मोठ्या माणसाला कसा उपदेश करेल? जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदाय का घडला याचं कारण सांगू का महाराज तुम्हाला? इथं तुमच्या वयाला किंमत नाहीये, इथं फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानाला किंमत आहे. ज्यावेळेस शौनक ऋषी ब्रह्मसत्रामध्ये सुजींचं आगमन झालं. भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आहे. त्यावेळेस सर्व ऋषी उभे राहून म्हणतात, महाराज आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यावेळेस सुजीच्या मनामध्ये थोडा संकोच आहे. जे माझं स्वागत करतायत त्यातला कोणी महात्मा 20,000 वर्षाचा आहे, कोणी 10,000 वर्षाचा आहे, कोणी 5,000 वर्षाचा आहे. मी केवळ आणि केवळ फक्त 16 वर्षाचा संत असून हे लोक सर्व उभे राहून मला जय हरी राम राम श्याम श्याम का करतात? त्यावेळेस ते ऋषी ज्यावेळेस सुजींना सांगतात, सुजी आपण वयाने जरी लहान असाल पण अज्ञान अंधकार निवृत्त करण्यामध्ये आपण कोट्यावधी सूर्य समान आहात. किती गोड श्लोक आहे. अज्ञान ध्वंत विद्वंश कोटी सूर्य समप्रभः सुता क्याही कथा सारम मम कर्ण रसायनम. सुजी धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच ते सर्वेपि ज्ञान वृद्धाश किंकरा शिष्य किंकरा. कोणी धनाने मोठा असेल, कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, पण शास्त्र फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला किंमत देतो जो ज्ञानाने मोठा आहे. आणि ज्ञानाचा जर विचार करायला गेलं तर मुक्ताई ज्ञानाने किती मोठ्या होत्या महाराज. प्रमाण घ्या. आलेलो टांगणी चांग देव, ओ आलेलो टांगणी चांग देव, ओ सांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला शरण जातात. ते अर्थी निश्चित मुक्ताईचा अधिकार काहीतरी आगळा वेगळा असला पाहिजे. आणि मुक्ताई सारख्या एका छोट्या मुलीने ज्ञानोबरायासारख्या एका महान संतांना उपदेश कराव, आणि तोही संत संबंधाने. काय ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा हो? काय ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये असा घटना घडली असावी की ज्ञानोबाला ताटीमध्ये बसण्याची वेळ आली असेल? खरं सांगू का महाराज, या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एक खंत आहे. इथं माणसं जिवंत आहे तोपर्यंत माणसाचं महत्व कोणाला कळलंच नाही. गड्यांना माणूस किती चांगला होता, माणूस किती सिद्ध होता, माणूस किती चांगला वादक होता, माणूस किती चांगला परमार्थी होता, माणूस किती चांगला वारकरी होता, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचाऱ्याला मरावं लागतं महाराज. ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खंत आहे. ज्ञानोबराय विचार करतात, ज्या लोकांसाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो शेऊ. ज्या लोकांसाठी आम्ही वैकुंठातून मृत्यू लोकात आलो, आणि या लोकांनी किती त्रास द्यावा महाराज. अरे इंद्रायणीवर स्नानासाठी गेल्यानंतर आळंदीतल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं, ए ज्ञाना, इंद्रायणीचं स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. किती त्रास असेल महाराज. अरे इंद्रायणीला सुद्धा पवित्र पण ज्या ज्ञानोबरायाच्या चरणामुळे मिळतंय, त्या इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर लोक ज्ञानोबरायाला वाईट बोलावं. ए नाना, सिद्धेश्वराच्या मंदिरात येऊ नको, मंदिर बाटल. काय अवघड परिस्थिती होती. खरं सांगू का महाराज,
त्या लोकांनी तो त्रास सहन केला म्हणून आज आपल्या लोकांवर एवढे चांगले दिवस आहे महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायने एवढं सहन केलंय म्हणून आज एवढे चांगले दिवस आहे. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी आपले लोक आपला विरोध करायला जातील त्या दिवशी मनुष्य आतून खचून जातो महाराज. ज्ञानेश्वर महाराजासारख्या संतांना जर ताटी लावण्याची इच्छा झाली तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. मनुष्य सर्वांना तोंड देऊ शकतो, अख्ख्या जगाचा विरोध करू शकतो तो, पण ज्या दिवशी आपले माणसं आपला विरोध करतील ना त्या दिवशी मनुष्य आतून खचतो. मी नेहमी माझ्या आवडीचं उदाहरण सांगत असतो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. एक दुकान होतं लोखंडाचं आणि एक दुकान होतं सोन्याचं. दुपारची जेवणाची सुट्टी झाली आणि सोनं आणि लोखंड जेवायला बसलं आणि सोनं लोखंडाला म्हणतं, ए लोखंडा. काय रे सोन्या? अरे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोऱ्यानं नाही आरडत रे. तुझ्या मालकाने तुला ठोकलं की अख्खी गल्ली जागी करतोस. जेवता जेवता लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला काय सांगतं, लक्ष देऊन ऐका. ए सोन्या ऐक ना, तू आहे सोनं, तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? तू आहे सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतोय. अरे एखाद्या नास्तिक माणसाने महाराजांचा विरोध केला जमल ना, एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला करू अर्जेस आम्ही, एखाद्या परधर्मीय माणसाने संप्रदायाचा विरोध केला जमल आम्हाला, पण ज्या दिवशी कीर्तनकारच कीर्तनकाराचा विरोध करायला लागले कसं व्हायचं? ज्या दिवशी वादकाचा विरोध करायला लागला कसं व्हायचं? ज्या दिवशी गायकच गायकाच्या विरोधात उभा राहिला कसं होईल महाराज? ज्या दिवशी आपले माणसं आपल्या विरोधात जातात ना त्या दिवशी मनुष्य थकून जातो. ज्ञानोबराय विचार करतात, मांडे भाजण्यासाठी मडकं देऊन याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? राग आला आणि ताटी लावली. निवृत्तीनाथ दादाने प्रयत्न केले, सोपान काकाने प्रयत्न केले. निवृत्तीनाथ दादाला कळालं ज्ञान आता बाहेर येणार नाहीये. मुक्ताई गेल्या, ए दादा. आणि 5 वर्षाच्या लेकराने ज्ञानोबरायला जो उपदेश केलाय तो किती गोडे पहा. योगी पावन मनाचा, जय हो हो योगी पावन योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ओ ज्ञानदादा, आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे महाराज. तसं संतांचा जन्मच तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी ना महाराज. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे.
संत हृदय नवनीत समाना. नवनीताही पेक्षा मऊ साधू संतांचा अंतकरण आहे. मुक्ताई ज्ञानदादाला सांगते, दादा तुमच्यासारख्या योगाने जर असं केलं तर या समाजानं कोणाकडे पाहायचं. विश्वरागे झाले वनी. ओ ज्ञानदादा, आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे आणि एवढ्या त्रासानं जर तुम्ही ताटी लावून बसले तर कसं व्हायचं. ज्ञानोबराई एक नाही, दोन नाही. मग मुक्ताईने ज्ञानोबराईला जो उपदेश केलेला आहे तो किती गोड आहे. त्याचं वर्णन मुक्ताई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कर. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, ओ संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, ओ संत तोची जाना जगी, 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 ओ संत तोची जाना जगी, ओ संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, हो संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा जानते आगे, संत तोची जाना जगी, दया क्षमा जानते आगे, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, संत तोची जाना जगी, दया क्षमा जानते आगे, संत तोची जाना जगी, दया क्षमा जानते आगे, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, लोभ अहंकार नहीं मना, संत तोची जाना जगी, दया क्षमा जानते आगे, दया क्षमा जानते आगे, दया क्षमा जानते आगे, संत तोची जाना जगी, दया क्षमा जानते आगे, दया क्षमा जानते आगे, दया क्षमा जानते आगे. मुक्ताई घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानदादाला सांगतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या ठिकाणी दया आहे, ज्याच्या ठिकाणी क्षमा आहे त्याला संत म्हणा. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की संत म्हणायचं कोणाला, बरोबर आहे का नाही. कलियुगामध्ये संताच्या नावाखाली जनतांची संख्या एवढी झाली की त्यामुळे संतांना प्रॉब्लेम यायला लागलाय. पोटासाठी संत झाले कलित बहुत. मी तुम्ही सर्व संप्रदायातले मंडळी यात लक्ष देऊन ऐका महाराज. संत ठरवत असताना तुमच्या मनानं नका ठरवू. तुम्ही तुमच्या मनानं संत ठरवता, तुम्ही तुमच्या मनानंच त्याची पूजा करता आणि त्या संतांनी काही चुकीचे उद्योग केले की लोक डायरेक्टच म्हणतात आता तर महाराज लोकही बिघडले. महाराज लोक कालही बिघडले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही बिघडणारे नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चुकीच्या महाराज लोकांच्या नादी लागले महाराज, बरोबर आहे का नाही. मी तर नारदाच्या गादीवरून सांगतो, धर्म व्यासपीठावरून सांगतो, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्ही दुसऱ्याला कोणाला साधू म्हणूच नका. जीवनात फजितीच होणार नाही गड्यांनो. तुमचं काय झालं, एखाद्या कीर्तनकारानं चांगलं कीर्तन जरी केलं तरी तुम्हाला त्याच्यात देव दिसतो, हे तुमचं पाप आहे, त्याला आम्ही काय करावं. 2 तासाचं कीर्तन ऐकून महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकारावर श्रद्धा नका ठेवू.
तो 22 तास काय दिवे लावतो याच्यावरून तो कीर्तनकार आहे का नाही ठरवा ना तुम्ही. कीर्तन ही एक वक्तृत्व कला आहे ती. लोकांची धारणा आज काय झालंय माहितीये का, पहिलं लोक श्रद्धेनं महाराष्ट्र होत होते, श्रद्धेनं. आता चॉईसनं सगळ्या गोष्टी चालल्या. गायक चॉईसनं, मंडप चॉईसनं, युट्यूबवाला चॉईसनं, कीर्तनकार सुद्धा चॉईस नाही. आमच्या अण्णांनी जर सांगितलं आपल्याला सप्ताह करायचा आणि जर 2-3 नाव सुचवले तर पहिले म्हणतात हा युट्यूबवर आहे का, हे इथून सुरुवात आहे अण्णा. म्हणजे लोकांची धारणा अशी की जो युट्यूबवर आहे तोच कीर्तनकार आहे, बाकीचे का म्हशी वळतात का मग. असं काही नाहीये महाराज. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त ती गोष्ट बऱ्याचशा वेळेस खोटीच असते, हे तुम्हाला चांगलं कळतं. मार्केट करणाऱ्या लोकांना विचारा, अजिबात नाहीये. कधी सोनाराला सोन्याचं मार्केट करायची गरज पडली, तुमच्या केजला कळमला कधी एखाद्या सोनाराने असं म्हणलं का, ऐका ऐका आमच्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, असं कधी सोनार म्हणला का. मार्केट बँटेक्सचं करावं लागतं, सोनाराला मार्केट करायची गरज नाहीये. म्हणून सगळेच प्रसिद्ध आहे म्हणजे ते संत आहे असंही काही नाहीये, आणि जे युट्यूबवर नाही त्यांना कीर्तन येत नाही असंही काही नाहीये. 10 वर्षाच्या अगोदर युट्यूब नव्हतं, मग कीर्तनकार नव्हते का होते महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, संत ठरवत असताना कबीर महाराज सांगतात ना, पाणी पीना छान के गुरु करना पहचान के. पाणी माणसाने छावून पिलं पाहिजे, आणि गुरु करत असताना तो गुरु कसा आहे काय आहे या गोष्टीचं निश्चित मुक्ताई ज्ञानदादाला सांगतात. दादा ओ ज्ञानदादा, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. किती दया हो ज्ञानोबरायच्या अंतकरणामध्ये महाराज. अहो विसोबा खेचराने ज्ञानोबरायच्या छातीत लात मारली. विसोबा खेचराला काही बोललेच नाही, उलट त्याच विसोबा खेचराला असा आशीर्वाद दिला की तेच विसोबा खेचर कोण झाले, नामदेवरायचे कोण झाले, गुरु. म्हणून दया आणि क्षमा ह्या साधूला सोडून राहतच नाही, आणि त्या जर सोडून राहत असेल तर त्याला साधू मानायचं नाही, असं मुक्ताबाईचं स्पष्ट मत आहे. संत तोची जाना जगे दया क्षमा ज्याचे अंगी. अजून काय संताचे लक्षण आहे, दुसऱ्या चरणामध्ये सर्वात महत्वाचं लक्षण मुक्ताईने ज्ञानदादाला सांगितलं, लोभ लोभ
सांगितलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझ्या मुक्ताई सांगतात, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. परमार्थाला सगळ्यात घातक जर काय असेल तर लोभ आहे. परमार्थाला सगळ्यात घातक जर कोणती गोष्ट असेल तर लोभ आहे. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये अहंता म्हणजे ममत्व नाहीये, आणि जो जगापासून विरक्त आहे, त्याला साधू म्हणा महाराज. लोभ नाही असा जगात माणूस नाही हो. लोभ नाहीये ठीक आहे, काही काहीला पैशाचा लोभ नसल, पण नावाचा लोभ तर प्रत्येकालाच आहे ना महाराज. असा जगात माणूस नाही की त्याला असं वाटत नाही माझं नाव हो नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना पैशाचा लोभ नाही, पण नावाचा लोभ आहे. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोक, कोट्याधीशे लोक, तरी सुद्धा राजकारणामध्ये काय येतात? पैशाचा लोभ नाहीये त्यांना, त्यांना लोभ नावाचा आहे. कशाचा आहे? त्यांना असं वाटतं माझं नाव झालं पाहिजे. काही काही लोक मेले पण नाव नाही झालं महाराज. काही काही लोक मेले पण ग्रामपंचायतला निवडून नाही आले. बरोबर आहे का नाही? मेले, हजारो कोटीचे मालक असू द्या, पण प्रत्येकाच्या नशिबात धनही नाहीये आणि प्रत्येकाच्या नशिबात अन्नही नाहीये. आणि लोभ ज्याच्या अंतकरणात नाहीये त्याला साधू म्हणा महाराज. लोभानं कोणाला सोडलंय हो? शक्यच नाहीये महाराज. जे म्हणतात ना मी लय मोठा वैराग्यवान आहे, अजिबात नाही. माझी ती इच्छा, जे म्हणतात आम्ही लय मोठे वैराग्यवान आहे, त्यांच्या मागे एकदा इड्या लावल्याच पाहिजेत महाराज. ती एक जुनी म्हणे, धोत्राला गाठी आणि बँकेत कोटी. असे काही काही लोक आहे आमच्या संप्रदायामध्ये. धोतर कळकटेल घालतील पण बँकेत कोटीनं पैसा आहे. आमचे गुरुजी सांगतात पैसा कमवून फायदा नाही, पैसा खाता बी आला पाहिजेत महाराज. पैसा असून फायदा नाही, पैसा खाता बी आला पाहिजेत. खाता आला म्हणजे त्याच्या सुखसुविधा घेता आल्या पाहिजेत. काही काहीकडे एवढा पैसा आहे पण एवढे कळकटेले महाराज, अजून घरी टॉयलेट नाही. त्यांचा काय फायदा आहे का? त्या चाटायचं का त्या पैशाला? म्हणून पैसा कमवा पण पैशाचा उपभोग सुद्धा घ्या. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये अशाला साधू म्हणा. आता बहुतांशी लोभ नाही असा माणूस तर जगात सापडत नाहीये. एक वेळेचा प्रसंग आहे. एक माणूस काशीला शिकण्यासाठी गेला. खूप मोठा माणूस होता. अख्ख्या काशीमध्ये त्याच्यासारखा विद्वान जगात कोणीच नाहीये. अख्ख्या पंडितांवर त्याने विजय मिळवला. 12 वर्ष अध्ययन केलं. एवढा ज्ञानी सगळ्या लोकांनी सांगितलं की तुझ्यासारखा पंडित कोणीच नाहीये. त्याने विचार केला 15 वर्ष झाले, चला आता घरी जाऊ. लग्न झालेलं होतं. नवरा येणार आहे हे बायकोला कळल्यानंतर तिला कळालं की त्यानं भारतातल्या सगळ्या पंडितावर विजय मिळवलाय. हिनंच मस्त ताट बीट तयार केला औक्षण करावं म्हणून. आणि हा दारात, हिनं पहिला गंध वगैरे लावला, औक्षण केला, आरती ओवाळली. आणि हा घरात येणार. हिने विचारलं, का हो मालक, काय ग? अख्ख्या भारतातल्या महाराज लोकांना हरवलं तुम्ही, अख्ख्या भारतातल्या पंडितांना हरवलं. माझा एक छोटासा प्रश्न आहे हो. हा हसायला लागला. ग वेडे, मोठे मोठे वेदांताचार्य, मोठे मोठे संगीत तज्ञ, मोठे मोठे विशारद माझ्या पुढं घाम फुटतात आणि तू काय ग मला प्रश्न विचारणार वेडे? नाही, एक छोटासा प्रश्न आहे म्हणे. सांगा ना. म्हणे पापाचा बाप कोण आहे सांगा म्हणे. हा म्हणे मी आता 15 वर्षांनी घरी आलो, पहिलं चहा पाणी नाही 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 असं करा म्हणे, पहिलं पापाचा बाप सांगा तरच घरात या, नाही तर नदीवर झोपा म्हणे. तसंच होतं महाराज. मनुष्य अख्ख्या भारतावर विजय मिळवल पण घरी गेल्यानंतर बायको अजिबात नाही. किती विद्वान कीर्तनकार असू द्या महाराज, पार लगे न्याय तुम्हाला कीर्तनात गप्पा मारल. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेले बायको म्हणते भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज आहे महाराज. याने विचार केला काय बावळट बायको आहे. 15 वर्षांना नवरा घरी आलाय नाही का? नाही 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 नाही. नदीवर बसलं, गाडीभर ग्रंथ पाठ केले होते. त्यांना सगळे ग्रंथ पाहायचं. पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. संध्याकाळचे 7 वाजले पण पापाचा बाप काही सापडे ना. एक वेश्या गंगेवर स्नानासाठी आली. तिनं पाहिलं भारतातला सगळ्यात मोठा पंडित डोक्याला हात का लावून बसलाय. तिनं संस्कृत मध्ये विचारलं, कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बलियशी वदत्वम सत्वरम मय्यम स्वस्य दुःखस्य कारणम. काय झालं रडायला, काय चिंता तू रे? तो म्हणी तू शरीर विक्री करणारी वेश्या, तू तुझं काम कर, कामाला ताण देतीस. अहो पंडित बाबा, अहो सांगा माझी काही मदत लागत असेल तुम्हाला. तू काय मदत करणार मला? अहो पण तरी सांगा ना. काय नाही ग म्हणे, मी भारतातला सगळ्यात मोठा विद्वान माणूस आहे.
घरी गेलो 15 वर्षांनी घरी आल्यानंतर बायकोने मला दारातच प्रश्न केला, पापाचा बाप सांगा तरच घरात या, नाही तर नदीवर झोपा. वेश्या हसायला लागली म्हणे, एवढं सोपं उत्तर मी देते म्हणे. याचा जीवात जीव आला, बाबा जाऊ द्या, वेश्या काशीन पण प्रश्नाचं उत्तर भेटतंय. पण वेश्या म्हणे, हे बघा प्रश्नाचं उत्तर देते पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागल. हा म्हणला, अगं अख्ख्या न्यूजवर माझं नाव आहे की मी भारतातला सगळ्यात मोठा पंडित आहे, आणि तुझ्या घरी आल्यानंतर लोक काय म्हणतील. वेश्यानं हात जोडले, पंडित अजिबात मनात पाप नका आणू, माझ्या घरी या, फुकट नका येऊ, 10,000 रुपये देते फक्त या. याने विचार केला प्रश्नाचं उत्तरही भेटतं, दक्षिणाही 10,000 भेटती. दारात गेला त्या बाईला म्हणला, अय प्रश्नाचं उत्तर दे ना. वेश्या आतून म्हणली, 25,000 रुपये देते फक्त घरात या. हा म्हणला, ग मी खूप चांगला माणूस आहे ग, नाव खराब होईल माझं, असं वेड्यासारखं नको, तुमच्या मनात अजिबात पाप येऊ देऊ नका, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देते आणि 25,000 देते. हा म्हणे मी घरात येणार नाही. वेश्या म्हणे जा मग. हा म्हणे जाऊ नाही जमणार नाही, कारण पहिले 10 बुडतील, चला म्हणे थोडं पुढं सरको. हा घरात गेला. वेश्या म्हणली, हे बघा 50,000 रुपये देते तुम्हाला. किती देते? 50,000 रुपये देते, फक्त माझ्या हाताने घास खा. हा म्हणला, अगं शरीर विक्री करणारी वेश्या तू, तुझ्या हातानं खाल्लं मला पाप लागल, अजिबात मनात पाप नका आणू, फक्त एक घास खा. 50,000 देते, प्रश्नाचं उत्तर देते. तो म्हणला काही हरकत नाही. ती आत गेली न वाटीत काहीतरी आणलं खायला, आणि यानं आ केलं, तोंडात घास घालणारीनं 2 कानाखाली ठेवून दिल्या त्या पंडिताच्या. पंडित खाली पडला. ती वेश्या म्हणली, पंडितजी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला? तो म्हणला नाही. म्हणे, पंडितजी पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. कोण आहे? लोभ. 10,000साठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या दारात आलात. 25,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या घरात आलात. 2 आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या हातानं खायला तयार झाला. असा लोभ ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये नाही, त्याला काय म्हणायचं? साधू. लोभ अहंता नये मना, आणि जगी विरक्त तोची जाना. जो जगापासून विरक्त आहे, तुकोबरायचे अभंग पान. तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनी अजन. अजून प्रमाण घ्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने हो प्रदर्शना तुळशीच्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. जसं एकांतात साधू संतांनी आपलं जीवन घातलं त्याला साधू म्हणा. काय? विरक्त तोची जाना. तुमचाही काळ आणि माझाही काळ थोडा तरी भगवंत चिंतनामध्ये ठेवा. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. एका माणसाची डोक्याची शिर ब्लॉकेज झाली. लक्ष देऊन ऐका. पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलंय. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याला काढलं. डॉक्टरने बिल काढलं होतं 25 लाख रुपये.
70-75 वर्षाचा म्हातारा होता. 25 लाख रुपयाचं बिल पाहून जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला. डॉक्टर माळकरी होता. ओ दादा, रडू नका बाबा, तुम्ही माझ्या आजोबा सारखे. हे 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल ना, मी यातले 10 लाख रुपये कमी करतो. फक्त तुम्हाला माझी विनंती, तुम्ही रडू नका. म्हातारा रडता रडता डॉक्टरला सांगत होता, हे डॉक्टर, अरे मी बीड जिल्ह्यातला आहे. कुठला आहे? बीड जिल्ह्यातला आहे. केज मांजर सुंबा हवेवर माझी 100 एकर जमीन आहे रे. 50 एकर तो नुसता ऊस आहे. दरवर्षी 2 कोटीचं उत्पन्न होतंय मला. बर बर बर, तू जर 50 लाख बिल काढला असतं डॉक्टर, तरी मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. डॉक्टरला आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढा जर म्हाताऱ्याकडे पैसा आहे, मग म्हातारा असं का म्हणतंय, रडतंय का? त्यावेळेस म्हातारा रडता रडता डॉक्टरला सांगतो, डॉक्टर, अरे 4 तास आयुष्यामध्ये माझं शरीर सांभाळलं तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 75 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं रे, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या. ज्यानं तुमच्यासाठी वेळ दिलाय त्याच्यासाठी तुम्ही द्या. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. मायबाप, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या जन्माला घातलंय ना, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी त्याचं चिंतन करा. बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला काय शक्य आहे महाराज? आपण कुठे एकांतात जाऊ शकतो, काही योग करू शकतो. आपण 2 तासात कीर्तनात बसलो तर रामदेव बाबाचे 42 आसनं करतो. एवढे तर आपले शरीर खराब झालेले. यातले जर अर्धे लोक तपासले तर अर्ध्याच्या तोंडात तंबाखू आहे, 30% लोकांच्या तोंडात गुटखा आहे, 20% लोकांच्या तोंडात सुपारी आहे. महिला मंडळी जर तपासले तर अर्ध्याच्या वर तोंडात सुपारी आहे. आणि काय आपण काम आणि क्रोध आणि लोभ सोडणार आहे? हे सोडून द्या. फक्त भगवंताचं चिंतन करा महाराज. माझी बाकी काही इच्छा नाही गड्यांनो. एवढा सुंदर तुम्ही सप्ताह केला ना, मी एक भीक मागतोय तुमच्या दरबारामध्ये. लक्ष देऊन ऐका. आमच्या इंगळे दादांनी एवढं सुंदर नियोजन केलं, त्यांच्या नियोजनाला तर माझा सलाम आहे महाराज. 24 तास अन्नदान आहे. सकाळी 10 वाजेपासून रात्री 11 वाजे लोक जे जया पाहिजे ते आहे रे. बस अन्नदानही आहे आणि ज्ञानदान सुद्धा आहे, कथा सुद्धा आहे. लक्ष देऊन ऐका. या एवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये फक्त पदरात माझ्या एक दान टाका. तुम्ही म्हणसाल काय दान आहे? तुम्ही जेवढे काही मायबाप आले, उद्यापासून संकल्प करा की दररोज कमीत कमी न चुकता 11 माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करू. निश्चित आपला सप्ताह सार्थक झाल्याशिवाय. हे मी म्हणतोय असं नाही. विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू. राम म्हणा गा, राम राम स्मरादी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. बाकीचं तर साधू संतांनी एवढ्या सब शिड्या दिल्या महाराज. तुम्हाला काय सांगायचं पहा. नलग तीर्थाचे भ्रमण, 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 नलग दंडन मुंडन, नलग दंडन मुंडन, पंचाग्नि साधन, लगे पंचाग्नि साधन, लगे पंचाग्नि साधन, लगे पंचाग्नि साधन. तुम्ही 8वा मधुसूदन, 8वा मधुसूदन, वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ बाबा सांगतात, हीच माझी विनवणी, जोडणी या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी आलेल्या मायांनो, खोटं बोलू नका, फक्त खरं सांगा. एखादी तरी मायमावली तर अशी असं नव्हतीचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं.
अख्ख्या आनेगाव मध्ये एकही बेवडा नाही तुमच्या? अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे ह्या गावाला. नका वर करू मायाव, अजिबात नका हात वर करू. इथं चॅनल चालू आहे, तुम्ही हात वर करायला जासाल ते बावळ इकडं बसेल असेल. मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, ते तुम्हाला हाणत हाणत घरी नेईल. मग खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं की नाही मायाव तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मान सुद्धा नका आलो तुम्ही. मी मानसशास्त्राचा तज्ञ नाही. कोणत्या बाईचा नवरा दारू पितो चेहरा पाहून सांगू शकतो मी. कोण माणूस पैसे घेतले की देत नाही परत चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज माणसं आहेतच ना मी. तुम्हाला असं वाटतं की नाही तुमचा नवरा दारू सोडावी? हां, तुमचं लेकरू म्हणून सांगतो मायानं. फक्त घ्या याच्यात. मी काही बागेश्वर धाम नाही, काही मी पर्ची पाहत नाही, काही भोंदूगिरी करत नाही. एकदम साधा माणूस आहे, ओपनली बोलतोय तुम्हाला. तुमचा नवऱ्यानं दारू सोडावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगतो त्या मंत्राचा फक्त आणि फक्त 2 महिने श्रद्धेनं जप करा. मी नारदाच्या गादीवर येऊन सांगतो, तुमच्या नवऱ्यानं जर नाही दारू सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही काही मायमावल्या म्हणतील भाऊ बाकीचं राहू दे, मंत्र सांग. बरं, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. आमच्या संप्रदायात फक्त एकाच मंत्राला किंमत आहे, बाबाजी आपुले आणि मंत्र दिला रामकृष्णारी. ऐका मायाव, प्रत्येक मायमावलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो मायाव. किती वेळ लागतो? चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो मायाव? मला दिसत नाहीये तुम्ही, मी अंदाजी बोलतोय तुमच्याकडे पाहून. म्हणजे मला अजिबात असं पुढचं जास्त काही दिसत नाही, अंधक दिसतंय. किती वेळ लागतो मायाव? स्वयंपाक करता का तुम्ही? हा, मग स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? चपाती भाजी भात करायला किती वेळ लागतो? उद्यापासून करून पहा. 1 रुपया ॲडव्हान्स घेत नाही आणि गुण आल्यावर सुद्धा रुपया नको. उद्यापासून स्वयंपाक करायला लागले की 1 तास फक्त तोंड बंद ठेवायचं आपलं, कोणाला बोलायचं नाही. 1 तास स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं मायाव. किती वेळेस होतं? किती? 5000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? बोला. 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण आणि तो काय होईल? काय होईल? बोला. प्रसाद होईल. काय होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2च महिने खाऊ घाला. किती? त्यानं जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. तशी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो. लोक म्हणतात इंजेक्शन दारू सुट्टी. कोण म्हणतो तुम्हाला? आमच्या गावचे बेवडे क्रुझर भरून गेले त्या मुंबईकड. अहो हे पेतच गेले तिथपर्यंत. अण्णा 50,000चं इंजेक्शन टोचन आणि पेतच घरी. आणि जर समजा इंजेक्शनानं दारू सुटली असती असं म्हणायला काय हरकत आहे? तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोन तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते, मेल्या दारू पितो तू दिले असते पोचून. म्हणून काय नाही होत देवाचं चिंतन फक्त करून पहा. महाराज सांगतात, तुटे भव रोग संचित क्रियामान. अजून प्रमाण घ्या. दयाच्या चिंतने निरसेल संकट. 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 दयाच्या चिंतने निरसेल
भव सिंधू. बाकीचे साधन तुम्हा आम्हाला शक्य नाही. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधीन हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुगा माझी जेने नारायण देईल भेटी. भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन केल्यानंतर निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःख निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला हा विषय कुठून सांगत होतो. जो विरक्त आहे, साधूचे लक्षण सांगत असताना सांगितलं लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची. जो जगापासून विरक्त आहे त्याला साधू म्हणा असं मुक्ताई ज्ञानदादांना सांगते की संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा परलोकी सुखे शुद्ध ज्ञान ज्याची मुखी. लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मला आनंद वाटतोय. खूप सुंदर नियोजन आमच्या इंगळे दादांनी केलं. खर्च जरी त्यांचा असेल पण या सप्ताहासाठी सहकार्य करणारे सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर या गावाच्या तरुणांचं. बरोबर आहे का नाही. आणि आज संप्रदायाला खूप चांगले दिवस आहे महाराज. मी खरं सांगू का तुम्हाला, आज कुठेही कीर्तनाला जातो मी 100% जर लोक असेल तर त्यामध्ये 85% तरुण आहे महाराज. किती टक्के तरुण आहे? 85% तरुण. आणि मी तर दररोज कीर्तनातून सांगतो महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला ना, महाराष्ट्रातला सर्व तरुण
जर वारकरी संप्रदायाच्या जवळ आला तर भविष्यात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय एवढं सुंदर नियोजन. कारण या समाजाला स्थिर ठेवण्याचं काम, या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय करतोय. म्हणून तरुणांना सुद्धा माझी विनंती, पोरांनो, तुम्ही खूप चांगलं जीवन जगत आहात. फक्त सर्वांना विनंती आहे, प्रामुख्यानं काही गोष्टी आम्ही कीर्तनातून सांगतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकारावर एक कर्तव्य म्हणून त्यांना 10-5 मिनिटं या तरुणांसाठी दिलेच पाहिजेत महाराज. कारण की आज तरुण ऐकू शकतो तो फक्त तरुण कीर्तनकाराचं. आज जर कीर्तनामध्ये तरुण वाढले असेल, अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाहीये ते पोरं जर 10-10, 5-5 हजाराचे फटाके वाजवत असेल, एवढे सुंदर हार, एवढं सुंदर नियोजन करत असेल, तर हे सगळं जे श्रेय जातं ते फक्त महाराष्ट्रातील तरुण कीर्तनकारांना जातं. हे तुम्ही माना न माना, हे त्रिकालावादी सत्य आहे. कोणतं सत्य? त्रिकालावादी सत्य. म्हणून आज संप्रदायाला खूप चांगले दिवस आहे. किती आनंद आहे महाराज. मी तो दररोज सांगतोय, IT पार्कवाल्यांना सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे संप्रदायावर. अहो, शेअर मार्केटला सुद्धा नाही एवढे चांगले दिवस आहे महाराज लोकांना, आणि राजकारण्यांना तर नाहीच एवढे चांगले दिवस महाराज लोकांना. महाराज काय कमी, ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने एकदम सर्व चांगलं आहे. आणि खरं सांगू, असाच जर संप्रदायाचा प्रचार होत राहिला तर उद्या निश्चित महाराष्ट्र एक आदर्श म्हणून भारतामध्ये सर्वात चांगलं राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होईल. फक्त तरुणांना माझी विनंती, पोरांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. जीवनामध्ये सगळं काही करा, फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये रे गड्यांनो. भारताला पाकिस्तानपासून भीती नाही, बांगलादेशपासून भीती नाहीये, भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही, भारताला आतंकवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये. भारताला जर सर्वात मोठी भीती कशापासून असेल तर फक्त आणि फक्त व्यसन आणि व्यसन. तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या. ते लोक दिवसातून 4 टाइम मांसाहार करत असेल, पण त्यांची जर पिण्याची टक्केवारी देशात पाहिली तर 2% सुद्धा नाहीये महाराज. आणि तुमची आणि माझी पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 85च्या पुढे चाललोय आपण. म्हणून सर्वांना माझी विनंती, पोरांनो, कष्ट करा, मेहनत करा. मी तर या मताचा महाराज आहे, जोपर्यंत तुम्ही स्वावलंबी बनत नाहीये, स्वतःच्या पायावर उभे राहत नाही, तोपर्यंत लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाहीये. आता सध्या वातावरण तर एवढं तापलेलं आहे. आज मनोज जरांगे साहेबांची तब्येत एवढी सिरियस झाली. सरकारला सुद्धा माझी विनंती, सरकार आपणही लवकरात लवकर निर्णय घ्या, नाही तर न घडो गड आला आणि सिंह गेला असं नको व्हायला. बरोबर आहे का नाही? खूप कष्ट करत आहेत. आणि काय आहे महाराज, यांनी ठरवल्यावर काय करू शकत नाही. यांनी ठरवल्यावर महाराष्ट्र झोपेत असताना जर सकाळी 4 वाजता शपथविधी घेऊ शकतात. ते घेतलं की नाही? यांनी ठरवल्यानंतर काही होईल. पण जर यांनी नाही ठरवलं तर उद्याचे दिवस यांच्यासाठी निश्चित खूप अवघड आहे. पण तरुणांना माझी विनंती गड्यानो, मी तुम्हाला अनुभवाचं सांगतो, तुम्हाला 100% नाही 110% जरी आरक्षण मिळालं तर नोकरीला लागण्यासाठी तुम्हा लोकांना पैसेच भरावं लागेल, हे मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो. आणि माझी तर ही इच्छा अशी आहे पोरांनो, दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची इमेज अशी तयार करा की लोकांना काम देण्याची तयारी ठेवा. या मताचा मी महाराज आहे. नोकरीला सगळेच लागतील असं नाही, प्रत्येकाने उद्योग धंदे करा, व्यवसाय करा. अरे UP बिहारचे लोक तुमच्या गावाला येऊन पाणीपुऱ्या विकून त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 10-10, 15-15 हजाराचा आहे. राजस्थानचे स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन त्यांचा दररोजचा टर्नओव्हर लाख, 1.5 लाख रुपयाचा आहे. ते जर बाहेरच्या राज्यात येऊन महाराष्ट्रात येऊन जर एवढा चांगला व्यवसाय करत असेल तर तुम्ही बाकीचे नका करू, पण 5 एकर जमीन आहे तुम्हाला, 5 म्हशी घ्या, दिवसभर म्हशी ओळा, संध्याकाळचं दूध काढा, तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जा, घर बसल्या तुम्हाला 40,000 ते 50,000 महिना पडेल. तरुणांना माझी विनंती, व्यवसाय करा. आणि मी या मताचा महाराज आहे, लोकांच्या मागं कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजेत. आणि तुम्ही ज्या दिवशी स्वावलंबी होसाल, तुमचं आर्थिक मजबूतीकरण चांगलं होईल, त्या दिवशी निश्चित लोक तुमच्या मागे फिरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांना माझी विनंती, एकत्रित या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अगदी 2 दिवसावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आलेली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व तरुण मंडळीला माझी विनंती आहे, माझ्या राजाचा जन्म उत्सव साजरा करत असताना
डीजे लावून करू नका 1, दारू पिऊन करू नका 2, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर अस्सल गाणे लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करू नका 3. तसं तर महाराष्ट्रामध्ये 85% मुलांनी डीजे लावणं सोडून दिलं. याचं कारण त्यांना मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या सर्व तरुण कीर्तनकाराचं आहे. महाराज तुम्ही थोडा सर्वे केला तुमच्या लक्षात येईल. परवा दिवशी एक PSI मला भेटले, म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार झाल्यापासून शिवजयंतीचा आम्हाला ताणच राहिला नाही म्हणे. नाही तर शिवजयंती म्हणली की पोलिसांचा सर्वे आता गरजच नाही राहिली. आणि मी याही मताचा महाराज नाही की शिवजयंतीला तुम्ही आमचे कीर्तन ठेवावे, या मताचा मी मुळीच महाराज नाही. नका कीर्तन ठेवू, पण 19 फेब्रुवारीच्या दिवशी सगळे गावातील तरुण एकत्रित या. न डीजे लावता, न गाणे लावता, न मिरवणूक काढता, सर्व गावातले तरुण एकत्रित या. आणि त्या दिवशी जर तुम्ही तुमचं गाव स्वच्छ केलं तर मला तरी असं वाटतं याच्यापेक्षा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची दुसरी जयंतीच नाहीये. प्रॅक्टिकली जगायचं शिका. अरे आपल्या राजा, मला त्या दिवशी एका महात्म्याने सांगितलं, म्हणे महाराज या देशामध्ये हजारो राजे जन्माला आलेले, याच्या नंतरही जन्माला येतील, याच्या अगोदरही जन्माला आलेले, पण छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा परत या विश्वामध्ये जन्माला येणार नाही. याचं कारण ज्या राजासाठी लोक हसत मरण स्वीकारत होते, इथं 500-500 रुपयावर लोक मॅनेज व्हायला लागले. इथं मंत्रिपदासाठी लोक पक्ष सोडायला लागले. आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासाठी लोक सहज प्राण द्यायला तयार होते. महाराज शिवा काशीद यांचं प्रकरण तुम्हाला माहित आहे, सर्वांना चरित्र ज्ञात आहे. त्याला माहित होतं मी राजाच्या जागेवर गेलो तर माझा प्राण जाणार म्हणजे जाणार, तरी राजाला विनंती करत होता, राजा ओ महाराज मला एकदा संधी द्या हो. मरण कोणी मागून घेत असतं का महाराज? अरे ज्या राजासाठी मावळे मरण मागून घेत होते असा राजा या विश्वाच्या पाठीवर जन्माला येणार नाही. म्हणून तर आता महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय, हा माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, जात पातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, हो माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, हो माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. अशा पवित्र राजाचे वारसदार आहोत आपण. कोणाचे वारसदार आहोत? अरे आंडू पांडू लोकांचे वारसदार नाही रे आपण, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत, धर्मवीर संभाजी राजांचे वारसदार आहोत, अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत महाराज आपण, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत, भगतसिंग राजगुरू यांचे वारसदार आहोत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आदर्श ठेवायचा असेल तर राजाचा ठेवा. सर्वांनी देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आज किती बहुसंख्येने लोक तुम्ही उपस्थित आहात. असेच जर देशासाठी हिंदू धर्मासाठी जर एकत्रित उभे राहिले तर भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त सर्वांना काय करावं लागेल? एकत्रित यावं लागेल. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुण पोरांना माझी विनंती, जीवनामध्ये व्यसन नका करू. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जी
म्हणे रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझी विनंती प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन आमच्या दशरथ भाऊ राजाराम इंगळे यांचं सर्व कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन आहे पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन उद्योजक म्हणून आपल्या गावासाठी एवढं सुंदर नियोजन त्यांनी केलं आहे त्यांच्या कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद ज्या परंपरेनं हा कार्यक्रम चालू आहे आमचे प्रकाश महाराज बोधले यांची ही परंपरा आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे महाराष्ट्रातल्या सर्वच मंडळीला विनंती आहे तुम्ही ज्यावेळेस कीर्तनकाराच्या तारखी घेता तर तारखी घेत असताना हे प्रेमानं घेतो आपण तारखी कशाने घेतो अविनाश दादा प्रेमानं घेतो कीर्तनकार जरी असला तो ती काही मशीन नाही आहे पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कीर्तनकार म्हणजे काही हा मशीन नाही आहे एखाद्या वेळेस कीर्तनकाराची जर तब्येत खराब असेल त्याची काही जर अडचण असेल तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझी विनंती आपण समजून घ्यावं बरं आता असंही काही नाही आहे तुमचं कीर्तन सोडून दुसरीकडे कीर्तनही करता येत नाही कारण की नावं एवढे मोठे की तुम्ही कुठेही कीर्तन करा उघडकीस येत आहे 100 जर लोक असतील त्यातले 50 लोक तर फेसबुक लाईव्ह करतातच महाराज कोणी इंस्टा लाईव्ह करतंय कोणी स्टेटस ठेवतंय कोणी कशाच्या माध्यमातून का होईना तुमची चोरी पकडल्याच जाते पण महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे आम्ही कीर्तनकार नंतर आहोत पहिले तुमचे मुलं आहोत काय आहोत तुमचे मुलं आहोत एखाद्या वेळेस तब्येत वगैरे खराब असल्या शिव्या देतात बाप रे बाप लोकांना असं वाटतं तारीख घेतली म्हणजे काही सातबाराच नावावर करून घेतला काय करणं असं नाही आहे आज माझी तब्येत खरोखरच चांगली नव्हती आमच्या अण्णाने सांगितलं म्हणे महाराज तुम्ही नुसतं या बरं आल्यानंतर दम निघत नाही ना कारण ते व्यसन आहे ना महाराज बरोबर आहे का नाही आता मला तुमच्याकडं तुम्ही जिथं समोर बसलेले मला दिसत नाही आहे तुम्हाला जरी वाटत असेल मी तुमच्याकडं पाहतोय फक्त हा अंदाजी टोला चालू आहे बरोबर आहे का नाही म्हणजे असं पाहिजे अंधक दिसतंय म्हणून सर्वांना माझी विनंती खूप गोड नियोजन